चला फायनली ठाण्याहून हॉस्पिटलसाठी आपली ट्रेन निघाली. प्रवासातला सर्वात मोठा आनंद कोणते सांगू? आपल्या मनासारखे सहप्रवासी भेटणं आणि एवढी हिरवीगार झाडी आपल्याला पाहायला मिळणं. दुपारी 12:30च्या सुमारास आपण हॉस्पिटलला पोहोचलो. तिकडूनच हंपीसाठी ऑटो पकडली. ऑटोवाले हरीशबाई आपल्याला माहिती सांगत होते आणि पुढचे 3ही दिवस हरीशबाईच आपल्याला फिरवणार होते. This one? Yes. सो फायनली येऊन पोचलेलो आहे हंपीला, आपल्या होमस्टेच्या इकडे. आणि आत्ता चेक इन करायचं आहे, थोडं फ्रेश वगैरे होऊन मग नंतर डे 1ची स्टार्टिंग करायची हंपी फिरण्यासाठी. सो आत्ता जस्ट उतरलो ऑटोमधून आणि पाहूया, चेक इन करून घेऊया, फ्रेश होऊया आणि मग त्यानंतर पुढचं प्लॅन करूया. तर ह्या होमस्टेमध्ये आपण थांबणार आहोत इथे. आणि याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा तुम्ही पाहू शकता. आजूबाजूला सुद्धा खूप सारे होमस्टेज आहेत इकडे राहण्यासाठी बेसिकली. आणि होमस्टेच्या मागेच थोडंसं पाठच्या साईडला जर आलो तर एक बाग आहे, आय थिंक केळीची बाग आहे. सो तिकडचं दृश्य तुम्हाला थोडंसं दाखवतो मी. इथे पाहू शकता पूर्ण केळी आणि नारळाची झाडं मध्ये मध्ये लावलेत त्यांनी ॲक्च्युली. सो पूर्ण केळीची बाग आहे इथे या साईडला, आणि त्याच्या त्या साईडला नदी आहे. सो आजूबाजूला तेवढी मोठी बाग आहे, तुम्ही पाहू शकता. खूप उंच उंच ही नारळाची झाडं आहेत. या साईडला आय थिंक कर्नाटका किंवा डाऊन साऊथमध्ये आपल्याला खूपच केळी किंवा नारळाची झाडं पाहायला मिळतात. सो खूप जास्त प्रमाणात झाडं आहेत इथे. पूर्ण घराच्या आजूबाजूला सर्व झाडं लावलेत त्या लोकांनी इकडे. आणि ती चांगलीच गोष्टसुद्धा आहे. घराच्या आजूबाजूला जेवढी झाडी असेल तेवढंच थंडावा असतो आणि घरालाही घर पण वाटतं. युजली आपल्या कोकणामध्ये सुद्धा ही परंपरा बोलण्यापेक्षा तसं ठेव आहे पूर्वजांची. सो इकडे सुद्धा तसंच आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता आपण जवळच नदी आहे म्हटल्यावर थोडंसं जाऊन बघूया की किती आहे जवळ आणि कायच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं इकडनं. सो इकडे अराऊंड पूर्ण बघाल तर केळीचीच बाग आहे, सर्व पूर्ण नजारे आणि खूपच सुंदर दृश्य म्हणजे काहीच बोलू मी खडकांच्या मध्ये. फायनली हंपी तर हंपी आहे यार, काही बोलण्याजोगं नाहीच आहे. कारण मला वाटतं ना, एवढं सुंदर दृश्य टिपायलाच खूप वेळ जाईल असं आहे हंपी. जेवढा बघाल तेवढा कमीच. इकडे तर खूप साऱ्या केळीसुद्धा धरली आहेत, पाहू शकता तुम्ही. सो खूप सारी झाडं आहेत ज्यांना फळं धरलेली आहेत. आणि पुढे जाऊया थोडंसं नदीच्या दिशेने. थोडंसं होमस्टेपासून आपल्या अवघ्या 5 ते 7 मिनटावरच आहे, जास्त काही दूर नाही आहे नदीचा हा परिसर. सो हा व्ह्यू तर पाहण्याजोगा आहे. वाव, खूपच छान. पूर्ण झाडी आहे, फक्त केळी आणि नारळाचीच बागा, बाकी तर जास्त काही दिसणार नाही. पूर्ण झाडी आहे. आणि इकडचे दगड किंवा ज्या शिळा आहेत त्या इतक्या मोठ्या आहेत ना की
कधी कधी विचार पडतो की एवढ्या मोठ्या शिळा इथे आल्या कुठून किंवा त्यांचं निर्माण कसं झालं आहे, अशी आपल्याला विचार पडतो. इकडचा प्रत्येक व्ह्यू वर्थ आहे, म्हणजे कुठेही फिरा, कुठल्याही ठिकाणी जा. इवन दो साध्यातली साधी गोष्ट जिथे एवढं काही जुनं नाही आहे, पण स्टील एक वाईब देऊन जातं. खूप छान जागा आहेत हम्पीमध्ये. जो कोणी हम्पीला येईल ना, तो हम्पीच्या प्रेमात तर नक्कीच पडेल, त्यात तर काही वादच नाही आहे. परंतु इथल्या प्रत्येक गोष्टीच्या सुद्धा प्रेमात पडणार काय, म्हणजे काहीच बघा ना, ही नदी, या शिळा खरंच खूप जास्तच भारी आहे. म्हणजे मी ऑलरेडी एकदा येऊन गेलोच आहे हम्पीला, पण त्यावेळी एवढं एक्सप्लोर करता आलं नाही. सो यावेळी मी ट्राय करतो आहे की खूप जास्त एक्सप्लोर करायचा, खूप जास्त जागा फिरायचा, खूप जास्त गोष्टी पाहायचा आणि तेवढ्याच जास्त गोष्टी लोकांना दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न राहील आपला. सो पाहूया काय काय या जर्नीमध्ये आपल्याला करता येतं, किती फिरता येतं. कारण आज पहिला दिवस आहे, आत्ता जस्ट आपण चेक इन केलं आहे होमस्टेमध्ये, आणि म्हणून मी तुम्हाला बोललो की होमस्टेच्या सराउंडिंगचा आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो तुम्हाला दाखवून घेतो. त्याच्यामुळे पुढच्या जर्नीला किंवा पुढच्या प्रवासाला सुरुवात करता येईल. आणि मग 4 दिवसांचा हा आपला ट्रिपचा प्लॅन आहे. सो 4 दिवसांमध्ये जेवढं काही फिरता येईल, जेवढं काही दाखवता येईल तेवढं आपण कॅप्चर करूच नक्कीच, त्यात काही वादच नाही आहे. परंतु आत्ता जस्ट पोचल्यानंतर मी आजूबाजूचा परिसर, एवढा छान परिसर बोललो कॅप्चर करून घेऊया. मग बाकीचे परिसर हळूहळू आपल्याला कॅप्चर करता येतीलच 4 दिवसांमध्ये. एवढ्या मोठ्या मोठ्या शिळा, मोठी मोठी दगडं आणि हे निसर्ग सानिध्य, अजून काय पाहिजे फिरणाऱ्या, एका भ्रमंती करणाऱ्या माणसाला. सो हे सगळं खूप खूप भारावून टाकण्यासारखं आहे. आणि जोडीला नदी, निसर्गाची एक वेगळीच किमया आहे. हम्पी त्याचं एक उत्तम उदाहरण मी म्हणू शकतो की एवढं सगळं हम्पीकडे आहे. म्हणजे हम्पी चं सौंदर्य तर आहेच, पण खूप साऱ्या गोष्टींना जपून ठेवण्यातही हम्पीचं नाव खूप अव्वल राहील. कारण हे सर्व आहे हे जसंच्या तसं आहे, याच्यात काही बदल झालेला नाही आहे. मुख्यत्व तर हे आहे या सर्व जागांचं किंवा हम्पीच्या सानिध्याचं. सो हे आपण इकडे पाहू शकतो. आणि हम्पीमध्ये यायला कारण लागत नाही, इच्छा लागते. सो एवढी सुंदर जागा फिरताना तर कायच वाटेल मनाला.